मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 43व्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, व्हिडिओ सुरू होण्याआधी सांगते की फणसाचे ह्या वर्षीचा स्टॉक हा शेवटचा आता उरलेला आहे. जर कोणाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा. तर चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर आज आपल्याकडे असणार आहे बोंबील फ्राय, जो की माझ्या आवडीचा मासा असणार आहे बोंबील. तर बोंबील फ्राय करण्याआधी सुरुवातीला आपण पिऊया चहा बिस्किट आणि व्हिडिओला सुरुवात करूया. साबीप करायचं नाही, आमच्याकडे नाही कधी केलेलं पण बोंबील फ्राय वगैरे. खाऊन बघा, परत खातच बसाल. मी फर्स्ट टाइमच खाईन बहुतेक. मस्त लागतं. मी नाही सुकट खाल्लं, मला सुकट आवडत नाही, पण बोंबील खाल्लंय. पण आता खाऊन बघा तुम्ही ओले बोंबील फ्राय. ते ओले बोंबील नाही हे ना, अशी दिलं ना ती पिशवी. तू खाल्ला कधी ओले बोंबील? आम्ही आणलं, तू आणलंच तर घरात मिळते ना, आवड घातला. मी कधी नाही आणलेले. मग तेच बोलते. मग तेच सांगतो, पण तू खाल्लेस काय कधी आता लहानपणापासून? लहानपणापासून खाल्लेलं आहे एकदा आंबोळगडा आजी मावशीकडं. आंबोळगडला मग आहे ना, ताजे ताजे की तिकडे? ताज म्हणजे बोटी लॉन्ची काय ते येतात ना मोठ्या मोठ्या, लिलाव वगैरे होतो काहीतरी तिकडे ना माशांचा. माशांचा लिलाव होता. ती मोठे मोठे हे असतात ना, मोठ्या मोठ्या घड्या घेतल्या त्या विकतात ना, त्या जेवतात असं नुसतं चौशीकडनं. मग तेव्हा खाल्ला असाल पूर्वी. आता खूप वर्षाने यांचं जोडीवाले ना. आता 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 तुझी नाचून बनवताय ना, फ्राय करताय, फ्राय ती खा. हा नाही म्हणत, मग म्हणजे फ्राय फ्राय. हा आता फ्राय नाही, फ्राय नाही, काय फ्राय फ्राय. हा सॉरी 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 चुकलं. ठीक आहे. आता आधी चहा पिऊ दे, मग विस्तो पेटवते आणि फ्रायला सुरुवात करते. पण चहा बरोबर हे पाहिजे. फ्राय फ्राय चहा बाहेर पाऊस पडतोय, चहा बरोबर काहीतरी मस्त भजी पाहिजे. ते भजी मला वाटलेलं, म्हणूनच भजी नाही, म्हणूनच आपण बोंबील फ्राय खाऊया गरमागरम. ते पण कुरकुरीतच होतात. मला जेवण नाही दिलं तरी चालेल, पण माझं पानची पारी विचार हो. असं पानं माझी न इसरता आता पानं घेऊन येणार. 50 सुकलेल्या आहेत सुपाऱ्या, 50 आहे ना. होय, सुकलेली तेथलीच सोडली बाया दूध. काय लुबाईनो आहे ते तिकडे घेऊन ये. काय लुबाईनो आहे ते इकडे घेऊन ये बाई. काय बोलताय? खरं जाय पगारी कुर्ल्या छत्रीत डायरेक्ट काढू. काय नाही बाई, काय एवढं मोठं मी उचलायचं, कसं उचलू? असं उचललं तर तेव्हा तो हे कुर्ल्या कोपऱ्यात माहिती ना. हा हा इथं त्या कुठ्याजवळ होता. याला बोलतात आकडी कोयती. काय 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 आकडी कोयती. ही आकडी आणि ही कोयती आणि ही आकडू. बरोबर आहे. असं दे म्हणजे कसे आकडू नाहीच आहे ती तिचं आधी घरात तेव्हाच काय घ्या, आकडूच आहे. नाहीच आहे. मी कशाला नाही, त्यांनी सांगितलं ना. नाही केस पडतील तिकडे पडतील असं असं काय आहे काय तिच्या अंगात काय. शायनिंग नाही मारत ना. हट, माझी सारखीच आहे ती, आयशी सारखी तुझ्या माझी सारखी है ना.
आहे तिथे सोपं बस. आला किती बरे दिसून आलेले आहेत. आले तुम्ही कुठं जायला भेटतच नाही मला. आता पावसाबरोबर व्हावलात की कुठलं पकडा जात आहे ना तुम्हाला पण समजलं. म्हणून तर आलाय तो मला माहिती नाही. खोली नेताना पुरं व्हायचं आता झेपतच नाही. कोणी नेताना ग पोरं व्हायचं. चला लाईट पण लावायचं. आहेत ना पाहुणे बसलेले आहेत ना. हा हा जाऊ घरात नाही ते वाटते. जाऊ जाऊ सकाळ जाऊ आपण. हा चल जावा सावकाश. तर असे बाने आजोबा मध्ये मध्ये येत असतात आणि येताना आठवणीने चॉकलेटची पुडी तरी आणतात. तर आता त्यांना थोडं ऐकायला कमी येत आहे वयानुसार. तर आता गेलेत. आता आपण आपल्या कामाला लागूया नाहीतर जेवायचे वांदे होतील. तर हे बोंबील जे सकाळीच आणून ठेवले बाई ह्याच्यात बघा काय तो हा तो माझ्या मते फ्री मध्ये दिलेला आहे. फ्री मध्येच दिलेला पण त्याला बांगडा आहे वाटतं छोटावाला बाबू. एकच दिलेला. त्याला पण फ्राय करायचं. पक्षी गारटले वाटते आवाज नाही. हम्म. बिलबिलीत असतात ते पण बोंबील. पण असे बिलबिलीत जरी असले तरी ते फ्राय केल्यावरती कुरकुरीतच होतात. हम्म. मला असं आता तोंडालाच पाणी सुटतंय. बघूया बाबा कसे काय ते तुझे आहेत ते बोंबील फ्राय. काय तो करणार तू? हे माझ्यासारखे आहेत. तुझ्या हा बरोबर आवडतात तुला. म्हणजे बोंबील म्हणजे तुझ्यासारखे बोंबल्यासारखे म्हणून ते बोंबील आवडतात काय? कसे आहे दोघं माझ्यासारखे. सड पातळ बोलतात त्याला. हम्म. म्हणून आवडतात तुला. बरोबर बरोबर अगदी. तर मस्तपैकी धुवून आणलेत. साफ करून तर आपल्याला मच्छीवालीनेच दिलं नाही. तर आता ह्याला आता आधी लिंबू वगैरे लावून घेऊया. मीठ मसाला सगळं. कुकरची शिट्टी झाली. होय. तीन शिट्या आल्या गो. गो बाय 3 शिट्या आल्या. जरा दादा छान बंद करून येता का? पप्पांना सांग. पप्पांना येत नाही. येत पप्पा. ओ पप्पा हे बंद करा. फिरवा. चला मसाला टाकला. मीठ टाकला. थोडासा केला नाही काय आधी. शाम के 6 बजे गरम मसाला. असा मोबाईल तिकडे वाजला. म्हणजे आम्ही थोडीशी 7 पर्यंत मिळेल ना जेवण आम्हाला. हो भेटेल. आता काय आता भात झाला. आता भाकऱ्या तापला तर असेल तेव्हा. हा बघा आवाज आला. हा. तर ह्याला आता लावून ठेवते. काय मीठ मसाला आणि केलात बंद. हा ठीक आहे चालेल. बोंबील मध्ये मध्येच बांगडू. चला झालं आता लावून. आता ह्याला ठेवूया जरा मी म्हटलं खेकड्या पकडायला चला म्हणतं की लगेच. झाकून. त्याच्यानंतर रवा परत तांदळाचं पीठ मिक्स करून मीठ मसाला टाकून चवीनुसार मग ते भाजायचे आहेत. ते दाखवीन नंतर. पण आता फक्त मीठ मसाला हळद
आणि लिंबू लावून ठेवलाय. आता आधी भाकरी भाजून घ्या पटकन. लाईटच गेली, म्हणून तुझी भाकरी अशी चुकली की एक साईडला पडली ना, मग इकडे विस्तव नाही लागला, जरा फाटली भाकरी. मग वड्याचं पीठ मिक्स केलं काय याचं? हो आई ती पिठावरती काहीतरी फणसाचं काहीतरी करणारच ना वडे. मगाशी आम्हाला सांगितलं फणसाचे वडे करायचे म्हणून फणस ठेवलेला आहे. आणि तिकडे आई व काय करते, फणस गायब इथला, हटला काढून टाकला. ताट होतं तर रवा घेतलाय. आता त्याच्यामध्ये तांदळाचं थोडं पीठ टाकूया, चवीनुसार मीठ. आधी मच्छीला लावल्यामुळे इकडे मी जरा कमीच घेईन. त्याच्यानंतर मसाला ते पण थोडासाच लावेन. थोडीशी हळद मिक्स करूया, बोंबलाला लावूया आणि बोंबलूया आणि फ्राय करूया. मस्तपैकी मुरला असेल मीठ मसाला त्याला. तवा जास्त टाकला.
करपले. तवा जास्त टाकला. करपले नाही, उलट हे मस्त लागणार कुरकुरीत. कुरकुरीत. हा वा. पप्पा पहिला भाजन आला, चला ताटा लावा, आणि जेवण घेतो आम्ही. ए आम्हाला दोघांना वाटलं पप्पांना आणि मला. हे झाल्याशिवाय उठणार नाही. हा हे झाल्याशिवाय मी उठणार नाही. आम्हाला दोघांना वाढ. आता राहत नाही बघून, तोंडाला पाणी सुटला. मग तू जेवायला वाढ मला. हे मी आता असं सगळं का घेतलं असेल सांगा? का? कारण थोडासाच रवा होता आणि मला उठायला कंटाळा आला. मग ते तू खायचा. ते तू खायचा, मला द्यायचं नाही. हे तुम्हाला मग घे ना, टाक ना रावा त्याच्यात, जा ना. उठते, थांबा, हे करतील परत. हा हा असा कलर यायला पाहिजे, आता असा. मला दुसऱ्या तळणीतलं द्या, कारण दुसरी तळण तुझी चांगली आली आहे. हा काय? मी वाढीन ते खायचं. नाही नाही, मला दुसऱ्या तळणीतलं पाहिजे. चला मिस्टर, ताव मारा बोंबलावर आणि बोंबलासारखे व्हा बघू. आणि बोंबलू बोंबलू नका. इकडे पण हा रस्सा काय तो मस्त दिसतोय. दे बोंबील खाऊन कसा सांगा. खायचा पण? असंच खाऊन सांगा आधी काटा कसं. असणार त्याच्यात? हा छोटा असणार, पण असं खाल्लं तरी चालेल. असं घेऊ? हा काय झालं, कसं झालंय? मस्त. अशी रिॲक्शन, असं वाटतं काहीतरी मीठ तरी जास्त आहे, नाही तर मसाला तरी जास्त आहे. मस्त मस्त. मस्त. हा बस. चालेल जेवा. आई, बोंबील कसे आले? मस्त आहे. किती वर्षांनी खाताय की पहिल्यांदाच. काय? पहिल्यांदाच. काय पण मग झाला पकवू नका. नाही. काय पण सांगतात होय. नाही तर कधी खाल्लेलं. हा तर खावा. कसे वाटलं नक्की सांगा. मस्त आहे. मस्त आहे ना? चालेल. तर मी पण इकडे घेतलंय पुढ्यात. चला खाऊया. मस्त आलंय. तर मंडळी, अशा प्रकारे आपण बोंबील फ्राय मस्तपैकी करून खाल्लं देखील. मस्त होते, मस्त झाले होते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर हा होता रोईज लाईफचा 43वा ब्लॉग. आता भेटूया 44व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.